नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो. आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की नवनाथ महाराज कोण होते आणि नवनाथ महाराज आदेश या शब्दाचा अर्थ काय आहे. तर आपण बघूयात की नवनाथ महाराज कोण होते. नवनाथ हे भगवान शंकराचे 9 अवतार किंवा शिष्य मानले जायचे. त्यांनी योग, मंत्र, तंत्र, साधना, वैराग्य, भक्ती या मार्गाने लोकांना अध्यात्म शिकवले. हे सर्व महासिद्धी योगी होते. त्यांना अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या होत्या आणि त्यांनी लोककल्याणासाठी त्या वापरलेल्या होत्या. नवनाथांची नावे म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, कृष्णेश्वरनाथ, चौरंगीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ अशी ही नवनाथांची 9 नावे आपल्याला बघायला मिळतात. आणि नवनाथांचे कार्य काय होते तर लोकांना योग मार्ग दाखवणे, साधना आणि भक्तीचे मार्ग सांगणे आणि महत्त्व सांगणे, संकटे, ग्रहबाधा आणि दृष्ट शक्तींपासून संरक्षण करणे, समाजात धर्म, सदाचार, संयम आणि सद्बुद्धी पसरवणे हे नवनाथांचे कार्य होते. तर थोडक्यात सांगायचं तर नवनाथ हे भगवान शंकराचे 9 स्वरूप होते. 9 महायोगी होते ज्यांनी लोककल्याणासाठी या पृथ्वी तलावरती जन्म घेतला होता. तर नवनाथांची कथा काय आहे ते आपण बघूया. एके दिवशी भगवान शंकर व पार्वती माता कैलासावर विहार करत होते. तेव्हा पार्वती मातेने शंकराला विचारलं, प्रभो, आपण नेहमी समाधीत असता. संसारात दृष्ट शक्ती, राक्षस, पापकर्म यांचा प्रचंड प्रकोप आहे. लोकांना तारण्यासाठी, त्यांना धर्म मार्गावर आणण्यासाठी आपण काही करायला हवं. तेव्हा शंकरांनी स्मित हास्य केलं आणि संमती दिली. तर 9 अवतारांची उत्पत्ती कशी झाली ते आपण बघूया. शंकर पार्वती यांच्या संकल्पातून 9 महायोगी जन्माला आले. हेच पुढे नवनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. हे सर्व शंकराचेच अंशावतार होते. प्रत्येक नाथाने विशिष्ट योगविद्या, तंत्रशास्त्र, आयुर्वेद, सिद्धी यांचा प्रसार केला. त्यांनी अधर्म, दृष्ट शक्तीचा नाश करून लोकांना धर्म मार्गावर आणले. तर बघा, नवनाथ महाराज कायम आदेश असं म्हणायचे आणि त्या आदेश या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण आता बघूया. नवनाथातील आदेश म्हणजे नवनाथ सिद्धांनी शिष्य, भक्त किंवा समाजाला दिलेला मार्गदर्शक उपदेश व जीवनाची दिशा दाखवणारा वचन किंवा संदेश. आदेश या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे हुकूम, आज्ञा, शिकवण, मार्गदर्शन. संत परंपरेत आदेश म्हणजे गुरूंनी दिलेली आत्मज्ञानाची दिशा. नवनाथ परंपरेत आदेश हा शब्द विशेष महत्वाचा आहे. गुरु शिष्य परंपरा म्हणजे गुरु शिष्याला म्हणतो आदेश, म्हणजे गुरुकृपा स्वीकार आणि ध्यानात राहा. आध्यात्मिक अर्थाने याचा विचार करायला गेलं तर आदेश म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग. आणि नवनाथांमध्ये याचा अर्थ असा होतो की नवनाथांनी समाजाला दिलेली शिकवण, जसे की योग, भक्ती, नैतिकता, दया, सत्य, समाधी इत्यादी. नाथपंथी परंपरेत आदेशचा हा अर्थ आहे की एक अभिवादन आणि आत्मज्ञानाची जाणीव करून देणारा हा शब्द आहे. एकनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ हे आदेश हा शब्द सतत वापरत असत. नवनाथमधील आदेश म्हणजे ईश्वर भक्ती, योग साधना, सदाचार आणि आत्मज्ञान यांचा संदेश. आता आपण मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची कथा ऐकूया. मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी प्रमुख गुरु मानले जातात. एकदा ते गोरक्षनाथ या आपल्या शिष्याला घेऊन प्रवास करत होते. वाटेत दोघांना एक गरीब स्त्री भेटली. ती फार दुःखी होती कारण तिच्या घरी खायला धान्य नव्हते. मच्छिंद्रनाथांनी तिला सांगितले, बाई, खरा धनसंपत्ती म्हणजे भक्ती आणि नामस्मरण. त्याने तुझे सर्व दुःख नाहीसे होईल. पण स्त्रीने रडतच सांगितले, महाराज, मला आधी पोटभर अन्न हवे आहे, मगच मी भक्ती करेन. हे ऐकून मच्छिंद्रनाथ हसले.
त्यांनी आपल्या कमंडलूतून मुठभर तांदूळ दिले. त्या स्त्रीच्या घरात त्या दिवसापासून धान्य कधीच संपले नाही. गौरक्षनाथ आश्चर्यचकित होऊन विचारले, गुरुवर्य, तुम्ही तिला अन्न दिले पण भक्ती शिकवली नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गौरक्ष, भुकेल्या माणसाला आधी अन्न द्यावे, मगच तो शांत मनाने भक्ती करू शकतो. भक्ती आणि सेवा दोन्हींचा संगम म्हणजेच खरा योग आहे. तर या कथेतून आपल्याला हेच शिकायला भेटतं की आधी लोकांची गरज भागवावी, मग त्यांना अध्यात्म शिकवावे. सेवा आणि भक्ती एकत्र केली तर जीवन हे परिपूर्ण होते. म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा. तर बघा मित्रहो, अशी सुंदर रीतीने आपण नवनाथांची पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर नवनाथ महाराज कोण होते, त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि नवनाथ महाराजांचे कार्य काय आहे, ते पृथ्वी तलावरती कसे आले, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघितलेली आहे. तसेच नवनाथांची जन्मकथा, नवनाथ आदेश हा शब्द का वापरत होते, अशाच रीतीने आपण मच्छिंद्रनाथ आणि गौरक्षनाथांची छोटीशी कथा सुद्धा या व्हिडिओमधून ऐकलेली आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.